नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 मधील श्लोक 12 ते 20 पाहणार आहोत. श्लोक 12 पाहूया. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मना. दिवी म्हणजे आकाशामध्ये, युगपत म्हणजे एकाच वेळी, तस्य म्हणजे त्याचे. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्याचा उदय झाला तर कदाचित त्याचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकतील. अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते. तरी पण संजय किंवा धृतराष्ट्र दोघे युद्धभूमीवर नव्हते ना, परंतु व्यास कृपेमुळे संजय सर्व काही पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना हजारो सूर्यांशी केली आहे. आता श्लोक 13 पाहूया. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अस्पृश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. एकस्थं म्हणजे एकाच ठिकाणी, अपश्यत म्हणजे पाहू शकला. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. तत्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. हा शब्द दाखवतो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही, कारण श्रीकृष्णाने केवळ अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान केली होती. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले, परंतु त्या दोघांमध्ये काय चालले आहे हे इतर कोणीच जाणू शकले नाही. आता श्लोक 14 पाहू. तथा स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीरभाषत. ततः म्हणजे त्यानंतर, विस्मय आविष्ट म्हणजे आश्चर्याने भारावून, प्रणम्य म्हणजे प्रणाम करून, कृत अंजली म्हणजे हात जोडून, अभाषत म्हणजे म्हणाला. भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झालाय आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केलाय. आता विश्वरूप प्रगट होताच दोघांमधील संबंधात लगेच बदल झाला. पूर्वी ते दोघे मित्र होते. आता विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन अत्यंत आदराने प्रणाम करत आहे आणि प्रार्थना करत आहे. या ठिकाणी अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झालाय आणि स्वभावतःच तो जरी धीर, शांत आणि गंभीर असला तरी हे पाहून तो सगळा रोमांचित झालेला आहे. अर्थातच तो भयभीत झाला नव्हता, तर अद्भुत रूपामुळे प्रभावित झाला होता. आता श्लोक 15 पाहूया. अर्जुन उवाच पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मुनिश्च सर्वानुरगाश्च दिव्यान. कमल आसनस्थम म्हणजे कमलासनावर, उरगान म्हणजे सर्प. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना
आणि इतर विविध जणांना पाहतो आहे. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. आता पहा, गर्भोदकशाही विष्णूपासून ते ब्रह्मांडातील अत्युच्च लोकांपर्यंत ज्या ठिकाणी कमलासनस्थ ब्रह्मदेव वास करतात, सर्व काही अर्जुन पाहू शकत होता. म्हणजे एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता. आणि हे तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने पाहू शकत होता. आता श्लोक 16 पाहूया. अनेक बाहुदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. वक्त्रम म्हणजे मुख, त्वाम म्हणजे तुम्हाला. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. आता पहा, भगवंताचे विश्वरूप अर्जुनामुळे आपल्याला समजत आहे आणि ते आपण डोळ्यापुढे पण आणू शकतो. श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम आहेत, म्हणून त्यांच्या ठाई अर्जुनाला सर्व काही दिसत आहे. आता श्लोक 17 पाहूया. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ता दीप्तानलार्कद्युतितमप्रमेयं. किरीटिनं म्हणजे मुकुटधारी, दुर्निरीक्षम म्हणजे पाहण्यास कठीण, दीप्त अनल म्हणजे प्रज्वलित अग्नी. आता अर्जुन सांगतोय, तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे ते प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांना सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. आता श्लोक 18 पाहूया. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निदानं त्वमव्यया शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. विश्वस्थ म्हणजे विश्वाचे, गोप्ता म्हणजे शाश्वत धर्म, शाश्वत धर्मपालक. तुम्ही परम आद्य अक्षर ज्ञेय आहात. ज्ञेय या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक, पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. आता श्लोक 19 पाहूया. अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुं शशी सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतं. वीर्यम म्हणजे महिमा, हुताश वक्रम म्हणजे तुमच्या मुखातून अगदी बाहेर पडत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंतहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. अर्जुन काय काय बघतोय बघा आणि त्याला दिसतंय ते वर्णन करून सांगतोय. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. आता अर्जुन हा भारावून गेल्यामुळे किंवा विस्मयचकित झाल्यावर, तल्लीन झाल्यावर अशा प्रकारची
भगवंताची अनेक रूपे त्याला दिसत आहेत आणि ते वर्णन करत आहेत. आता श्लोक 20 पाहूया. ध्यावा पृथ्वीव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमग्रुं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. द्यौ म्हणजे बाह्य आकाश, व्याप्तम म्हणजे व्यापलेली, प्रव्यथितम म्हणजे अतिशय व्यथित झाले आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्याच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. या श्लोकामध्ये ध्यावा पृथिव्यो म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यातील अंतर आणि लोकत्रयम म्हणजे त्रिलोक हे शब्द महत्वपूर्ण आहेत. कारण यावरून असे दिसते की फक्त अर्जुन नाही तर इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले. कारण ज्यांना ज्यांना ही दिव्य दृष्टी भगवंतांनी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले. तर मंडळी, भगवंताचे हे विश्वरूप तुम्हाला या भावार्थामध्ये दिसले का? नक्की सांगा. कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.